नवी मुंबईत कोल्हापूर भवन उभारणीचा संकल्प तळोजा येथे कोल्हापूरकरांचे स्नेहभोजन उत्साहात। नवी मुंबईतील तळोजा येथे रविवार दिनांक 8 रोजी कोल्हापूरचे सुपुत्र कामगार क्षेत्रातील अग्रेसर नेतृत्व जयसिंग पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूरकरांचे स्नेहभोजन उत्साहामध्ये पार पडले। सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली। या कार्यक्रमात नवी मुंबई परिसरात कोल्हापूर भवन उभारण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प व्यक्त करण्यात आला। तसेच नवी मुंबईत स्थायिक झालेल्या कोल्हापूरकरांना एकत्रित व्यासपीठ मिळावे, परस्पर सहकार्य वाढावे आणि सामाजिक, सांस्कृतिक तसेच व्यावसायिक प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करता यावे या उद्देशाने कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ नवी मुंबई स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली। यासाठी नवी मुंबई परिसरात जागा खरेदी करण्यासंदर्भातही उपस्थितांना माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाला कानसा वारणा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील, शिवसेनेचे कोल्हापूर संपर्क प्रमुख बाजीराव कळत्रे, नवी मुंबई कुस्तीगार संघटनेचे उपाध्यक्ष हिंदूराव आळवेकर तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधाकर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांनी कोल्हापूरकरांनी संघटित राहून सामाजिक कार्य व परस्पर सहकार्य वाढवावे असे आवाहन केले। यावेळी गाडेसाहेब, सुभाष पोवार, बाबू बांद्रे, बापू दळवी, प्रताप पेटकर, संदीप शिरगावे, विनायक डवक, भीमराव यादव, बाबूदादा जाधव, बाबूराव जाधव, सुनील पाटील, संदीप पाटील, दीपक पाटील, बाबू पोवार, सतीश भोसले, पांडुरंग चौगले, किरण गिलबिले, नारायण पाटील, सुरेश रानमाले, मानसिंग चव्हाण यांसह अनेक कोल्हापूरकर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश पुंडे यांनी केले। शेवटी जयसिंग पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले। त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। केके न्यूजसाठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते। नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।